नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग ए यामधील इयत्ता 9वी मधील प्रकरण पहिले गतीचे नियम याविषयी चर्चा करायची आहे. तर या पहिल्या प्रकरणामध्ये गती म्हणजे काय, त्यानंतर गतीच्या संदर्भामधील विस्थापन आणि त्वरण, विस्थापन आणि अंतर, त्वरण आणि न्यूटनचे गतिविषयक नियम व समीकरणे या भागांचा अभ्यास करावायचा आहे. तर पहिल्यांदा वस्तूची गती म्हणजेच मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट म्हणजे काय. गती ह्या शब्दाचा अर्थ साधारणतः विद्यार्थी असा विचार करतो की गती म्हणजे वेग असेल, हालचाल असेल, म्हणजे त्याच्या वैयक्तिक जीवनाच्या संदर्भामध्ये तो विचार करत असतो. परंतु शास्त्रीय भाषेमध्ये गती या शब्दाचा अर्थ हा वस्तूचं स्थानांतरण, वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते त्याला आपण वस्तूचं स्थानांतरण म्हणतो, त्यालाच गती असे म्हटलं जातं. आता खालीलपैकी कोणकोणत्या उदाहरणामध्ये तुम्हाला गतीची जाणीव होती हे उदाहरणं इथं पुस्तकात दिलेले आहेत. यातलं पहिलं पक्ष्याचं उडणं, हवेतून उडणारा पालापाचोळा, थांबलेली रेल्वेगाडी आणि डोंगरावरती स्थिर असलेला दगड. तर ह्यातलं गतीची जाणीव कशात होतो, तर एक तर पहिलं आणि तिसरं आणि 2 आणि 4 जे आहेत ते थांबलेली रेल्वे आणि स्थिर दगड. तर इथं आपल्याला गतीची जाणीव होत नाही. म्हणजेच गती म्हणजे काय, तर आपल्या नजरेसमोर, डोळ्यासमोर वस्तूचं स्थानांतरण होणे, यालाच एका वाक्यामध्ये आपण, एका शब्दामध्ये आपण गती असे म्हणतो. आता दैनंदिन जीवनामध्ये विविध वस्तूंची गती आपण पाहतो. मग ते रस्त्यावर धावणारी गाड्या असतील, धावते विद्यार्थी आहेत, किंवा वाऱ्यामुळे हलणारा जो पालापाचोळा आहे, त्यानंतर पक्ष्यांची गती, इतर वाहनं, हे सर्व आपण दैनंदिन उदाहरणं पाहत असतो. आता इथं एक विचार करा म्हणून प्रश्न दिला आहे आपल्याला. बसमधून तुम्ही प्रवास करीत आहात, तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती गतिमान आहे का. तर या शब्दावरनं आपण गतीची शास्त्रीय व्याख्या करायची. म्हणजे आता केलेली व्याख्या मग शास्त्रीय नव्हे का. तर निरीक्षण कोण करतो याच्यावर सायन्समध्ये गती असं संबोधलं गेलेलं आहे. उदाहरणामध्ये सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून सूर्य हा भले तो नैसर्गिकरित्या स्थिर आहे, सूर्याभोवती इतर सर्व ग्रह फिरत असतात, परंतु निरीक्षण कोण करतो, तर पृथ्वी तलावरून आपण करतो. म्हणून आपल्या दृष्टिकोनातून सूर्य हा गतिमान आहे असं म्हटलं, कारण आपल्या नजरेसमोर तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थान बदल करीत असतो. तसं बसमध्ये आपण प्रवास करीत आहोत, आपल्या शेजारी व्यक्ती भरले, तर आपल्या सभोवतालच्या दृष्टिकोनातून जर बघितलं आपण, बसच्या काचा वगैरे बंद असतील तर सगळ्या वस्तू आपल्याला स्थिर भासतील. त्यामुळं आपल्याला बसच्या बाहेर बघितलं तर बाहेरच्या बाजूला आपल्याला सर्व झाडे असतील, बाहेरचे डोंगरदऱ्या असतील, रस्ते असतील, हे मागं गेलेले पळत असलेले दिसतील. म्हणून आपल्या शेजारी बसलेली व्यक्ती ही गतिमान नाही आहे, ती आपल्या दृष्टिकोनातून स्थिर आहे. त्याचवेळी बसच्या बाहेर जर निरीक्षक असेल एखादा, तर त्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्या नजरेसमोरून बस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली, म्हणून ती बस त्याच्या दृष्टिकोनातून गतिमान आहे. याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल गती म्हणजे,
तर वस्तूची निरीक्षक सापेक्ष स्थान बदल याला आपण गती असे म्हणू शकतो. इथं व्याख्या दिलेली आहे गतीची. वस्तू गतिमान आहे की नाही हे ठरवण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत, तर ही सापेक्ष कल्पना आहे. वस्तू सभोवतालच्या वस्तूच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असं म्हटलं जातं. सभोवतालच्या संदर्भात म्हणजे सभोवतालच्या इतर वस्तू स्थिर असतील आणि ती वस्तू तेवढीच जागा बदलत असेल तरच ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात. तर गतीच्या संदर्भामध्ये या दोन भौतिक राशी पुन्हा येतात, विस्थापन आणि अंतर. कारण वस्तू गतिमान होते याचाच अर्थ वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना ती अंतर कापत असते. आता अंतर कापत असताना किंवा तिचं विस्थापन होत असताना, विस्थापन हा शब्द गतीच्या व्याख्यामध्ये सुद्धा होतो, निरीक्षक सापेक्ष स्थान बदल विस्थापन म्हणतो त्याला आपण. तर विस्थापन आणि अंतर नेमका ह्याच्यात काय फरक आहे? दोन्हींची एकक एकच आहेत. अंतर आणि विस्थापन दोन्हीसुद्धा आपण मीटर आणि सेंटीमीटरमध्ये दोन्हीमध्ये मोजलं जातं, तरी दोन्हींची एकक एकच आहेत. मग ह्यांच्यात फरक काय आहे? तर इथं आपण आकृतीमध्ये दाखवलेलं आहे बघा. शीतल आणि प्रशांतचं घर इथं दर्शवलं आहे आणि तिथून मार्ग शाळेकडे यायचा दर्शवलेला आहे. या घरापासून इकडं 500 मीटरवर संगीताचं घर आहे आणि तिथून पुन्हा वर 1200 मीटरवर शाळा आहे. आणि इथून शीतल व प्रशांतच्या घरापासून डायरेक्ट शाळेचं अंतर हे 1300 मीटर आहे. आता जर शीतल व प्रशांत, शीतल काय केली, इकडून इकडे संगीताच्या घरापर्यंत 500 मीटर आली आणि पुन्हा संगीत आणि शीतल मिळून पुन्हा शाळेकडे ते 1200 मीटर आलेले. म्हणजे टोटल अंतर यांनी किती कापलं, तर 500 अधिक हे 1200, 1700 मीटर एवढं अंतर या शीतल आणि संगीतानं काढले. परंतु प्रशांत काय केला, डायरेक्ट घरापासून हा शाळेपर्यंत गेलेला आहे. त्यानं अंतर किती कापलं, त्यानं अंतर 1300 मीटर कापलं. आता ह्या दोन्ही अंतरामध्ये काय फरक आहे, तर या घरापासून शाळेचं अंतर हे कमी आहे आणि ह्या दोघांचं, शीतल व प्रशांतचं पहिलं स्थान आणि अंतिम स्थान ह्यातलं कमीत कमी अंतर हे 1300 आहे. म्हणजे शीतल जी संगीताला घेऊन इथं शाळेपर्यंत आली तिचंसुद्धा विस्थापन 1300 मीटरच झालं आहे आणि प्रशांतचंसुद्धा विस्थापन 1300 मीटरच झालं आहे. पण शीतलनं अंतर 1700 मीटर कापलं आणि प्रशांतनं अंतरसुद्धा 1300 मीटर कापलं आणि त्याचं विस्थापनसुद्धा 1300 मीटरच झालेलं आहे. तर विस्थापन आणि अंतर ह्याच्यामध्ये नेमका फरक म्हणजे, अंतर म्हणजे प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण आणि विस्थापन म्हणजे पहिला बिंदू आणि अंतिम स्थान वस्तूचं ह्याच्यामधलं कमीत कमी अंतर, त्याला आपण विस्थापन असे म्हणतो. आता इथं व्याख्या दिलेली आहे. अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण. तर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूमधील सर्वात कमी अंतर होय. पुन्हा इथं पी बिंदूपासून क्यू बिंदूपर्यंत एक वाहन गेले समजा, क्यूपासून पुन्हा पीपर्यंत परत आलं तर अंतर समजा हे 360 मीटर आहे. तर जाऊन येण्याला या वाहनानं अंतर डबल कापलं, 360 आणि 360 720 मीटर इतकं ते अंतर कापेल. परंतु याच जागी पुन्हा वाहन आलं आहे म्हणून याचं विस्थापन किती झालेलं आहे, 0 झालेलं आहे. इथं समजा हा गोलाकार ट्रॅक जो आहे तो 1 किलोमीटरचा आहे. समजा आपण एपासून आपण धावायला सुरुवात केली, परत धावून पुन्हा इथंच आपण जवळ आलो, तर अंतर मात्र आपण 1 किलोमीटर कापलेलं आहे. परंतु विस्थापन इथंच याच जागेला आल्यामुळं पहिला आणि अंतिम स्थान तेच असल्यामुळं आपलं विस्थापन किती आहे, 0 झालेलं आहे. हे फरक अंतर विस्थापनमध्ये आहे. आता अंतर आणि विस्थापनच्या संदर्भामध्ये चाल आणि वेग या दोन राशी आपल्याला चा अभ्याससुद्धा करावा लागेल. कारण अंतर कापायचं असेल तर वस्तू वेगात पाहिजे किंवा चालीत पाहिजे.
आता चाल आणि वेग म्हणजे नेमकं काय, तर चालला इंग्रजीमध्ये स्पीड म्हटलेलं आहे आणि वेग म्हणजे यालाच आपण व्हेलॉसिटी असं म्हणतो. आता इथं जुना 8वा म्हणून थोडा भाग दिलेला आहे. एक सदिश राशी, अदिश राशी म्हणजे काय, तर हे थोडक्यात मी स्पष्ट करतो. सदिश म्हणजे दिशासहित ज्या राशी आपल्याला स्पष्ट कराव्या लागतात आणि अदिश म्हणजे दिशाची गरज नाही आहे, फक्त त्याचं परिमाण. उदाहरणामध्ये वस्तुमान आहे, आपण भाजीपाला विकत घेतो वस्तुमानावर. 1 किलोग्रॅम म्हटल्यानंतर आपल्याला ती राशी कळते, काय तर वस्तुमान कळून जाते. आपलं वस्तुमान वजन काट्यावर उभारलं 40 किलोग्रॅम एवढं आहे म्हटलं तरी आपल्याला वस्तुमान कळते. त्या राशीना अदिश राशी असं म्हटलं जातं. तापमान, आजचं तापमान किती आहे, 23 अंश सेल्सिअस. अंश सेल्सिअस ही त्याचं एकक झालं, तेवढ्यावर ती राशी आपल्याला कळते, तापमान ही राशी, म्हणून अशा राशी अदिश म्हणतो. परंतु सदिश राशी म्हणजे तर या राशीना स्पष्ट होण्यासाठी दिशेची आवश्यकता असते. उदाहरणामध्ये अंतराने विस्थापनामध्ये जो फरक आहे, विस्थापन म्हणजे काय, आपल्याला त्या वस्तूचं अंतिम स्थान दिशा सांगितल्याशिवाय कळत नाही. जर विद्यार्थ्यांनी एखाद्यानं म्हटलं की मी 3 किलोमीटर रोज रनिंग करतो, तर 3 किलोमीटर हे आपल्याला अंतर कळतं, परंतु त्या विद्यार्थ्याचं अंतिम स्थान कुठल्या दिशेला तो पळाला, त्याचं शेवटचं स्थान कोणतं आहे हे कळत नाही. म्हणून विस्थापन कळण्यासाठी आपल्याला पूर्वेला 3 किलोमीटर पळत असेल तर त्याचं आपल्याला अंतिम स्थान कळू शकतं. त्याच अंतर आणि त्यासाठी लागलेला कालावधी याच्यावरनं चाल ही राशी स्पष्ट होते. किती चालीने गेलं, चाललाच इंग्रजीमध्ये स्पीड म्हणतो आपण. मी या स्पीडनं पळालो, हा स्पीड म्हणजे चाल. तर चाल म्हणजे किती, रनिंग सोडलेलं आहे आपण, 10 विद्यार्थी आहेत, 100 मीटर कापायचं आहे, अंतर फिक्स आहे, परंतु प्रत्येकाला लागलेला कालावधी हा वेगवेगळा असणार आहे. मग कोणाला 10 सेकंद, 12 सेकंद, 13 सेकंद, तर त्याच्यावरून आपण चाल म्हणजे यात 10 विद्यार्थीपैकी पहिला कोणाला तो जास्त स्पीडनं पळाला, मग त्याची चाल काढायची असेल तर कापलेलं एकूण अंतर आणि त्यासाठी लागलेला एकूण कालावधी याच्यावरून ही चाल ही राशी आपल्याला कळते. म्हणजे 10 विद्यार्थी जर रनिंग स्पर्धेसाठी उभारले तर त्यांचा स्पीड हा अंतर भागिले कालावधी या सूत्रांना आपण काढू शकतो. आता एकाच दिशेने कापलेले अंतर आहे, त्याच्यात दिशेचा उल्लेख आला, आता मग तो वेग हा त्या अंतरास मग वेग असं म्हटलं, कापलेल्या अंतरास, कारण त्याला दिशा स्पष्ट केलेली आहे, एकच दिशा आहे. नुसतं वाहन 4 तासामध्ये 200 किलोमीटर स्पीडनं गेलो तर कुठे गेलो याच्याशी मतलब नाही आहे, त्यावेळी चाल ही राशी आपली स्पष्ट होते. परंतु 200 किलोमीटर मी पुण्याला सारख्या ठिकाणी गेलो 4 तासामध्ये, तर त्यावेळी तो वेग होतो. म्हणजे विशिष्ट दिशेनं कापलेलं अंतर यालाच आपण वेग म्हणतो. वेग बरोबर विस्थापन भागिले लागलेला कालावधी, त्यालाच वेळ असं म्हणतो. आता इथं चाल आणि वेग यांची एककं समानच आहेत. MKS आणि CGS पद्धतीत, MKS पद्धतीत मीटर पर सेकंद किंवा दर सेकंद आणि CGS पद्धतीत सेंटीमीटर दर सेकंद. आता SI पद्धत म्हणजे काय, तर SI पद्धत याला सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल, म्हणजे जागतिक ज्या मूलभूत 3 राशी आहेत ती पद्धत, त्याच्यावरनं MKS किंवा SI पद्धत असं म्हटलं जातं. MKS ह्याची जी 3 आद्याक्षर आहेत किंवा CGS ह्याची जी 3 आद्याक्षर आहेत, ही मूलभूत 3 राशी जी आहेत आपल्या, त्याच्यामध्ये पहिलं राशी आहे अंतर, त्याचं M घेतलेलं आहे. अंतर हे आपण मीटर आणि सेंटीमीटरमध्ये मोजतो. त्यानंतर वस्तुमान आणि तिसरं कालावधी. ह्या 3 राशिकांच्या एककांचे आद्याक्षर आहेत हे CGS आणि MKS. तर ह्या दोन्ही पद्धतीमध्ये मीटर पर सेकंद आणि सेंटीमीटर पर सेकंद ही राशी आहेत, एकक आहेत चाल आणि वेगाची. तर MKSच्या ऐवजी आपण SI पद्धत असं सुद्धा मानतो. त्यानंतर चाल व वेग
यांचा चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम. आता चाल आणि दिशा एकत्रित असेल तरच त्याला आपण वेग म्हणतो. आता ह्यापैकी चाल बदलली तरी त्याचा वेग बदलतो किंवा दिशा बदलली तरीसुद्धा त्याचा वेग बदलत असतो. त्याला त्वरणित वेग असं म्हणतो आपण. मग त्वरण प्राप्त होतं त्याला. तर तिथं 3 उदाहरणावरून आपण बघू. सचिनने मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकल प्रवासाची दिशा न बदलता मोटरसायकलची चाल वाढवल्यास अथवा कमी केल्यास वेगावर कोणता परिणाम होईल. आता त्यानं एकाच दिशेला ही मोटरसायकल चाललेली आहे, परंतु ह्याचा स्पीड कमी जास्त होत आहे, चाल कमी जास्त होत आहे. वाढवणे किंवा कमी करणे म्हणजे चाल बदलली म्हणजे ह्याला त्वरणित वेग प्राप्त झालेला आहे. कारण वेग बदलला शेवटी. कारण वेग म्हणजे चाल अधिक दिशा दोन्ही, त्याला आपण एकत्रितरित्या वेग म्हणतो. त्यामुळे इथं चाल बदलली, दिशा एकच आहे, म्हणून याला वेगावर त्याचा परिणाम होतो, त्वरणित वेग प्राप्त होतो. दुसरं, सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादे वळण आल्यास चाल व वेग सारखाच असेल का. आता इथं वळणदार रस्ता आहे. आता वळण आलं आहे त्यानंतर वेग त्याचा बदलणार, कारण त्याला चाल कमी करावी लागेल. आता चाल कमी केल्यामुळं किंवा एकाच चालीनं झालं तरी वळण आहे, म्हणजे दिशा सारखी त्याची बदलत आहे. प्रत्येक क्षणाला इथं दिशा बदलत आहे, त्यामुळं त्याचा वेग बदल होतो, त्वरणित वेग त्याला प्राप्त होतो. तिसरं, वळण रस्त्यावर चालवत असताना सचिनने मोटरसायकलची चाल व दिशा दोन्ही बदलल्यास वेगावर परिणाम होईल. तेच आहे इथं, चाल आणि वेग दोन्ही बदलले. आता इथं वळण रस्ता आहे आणि स्पीड पण जोरात आहे, प्रत्येक क्षणाला स्पीड वाढत आहे, म्हणजे चाल आणि टर्न दोन्हीसुद्धा ॲट अ टाईम बदलत आहे. त्यावेळीसुद्धा त्वरणित गती त्या वस्तूला प्राप्त होते. ठीक आहे, आत्तापर्यंतचा आपल्याला भाग आपण पाहिलं या प्रकरणामध्ये. तर गती म्हणजे काय, थोडक्यात परत ह्याची उजळणी मी सांगतो. गती म्हणजे निरीक्षक सापेक्ष वस्तूचा स्थान बदल, याला आपण गती म्हणतो. त्यानंतर विस्थापन आणि अंतर यातलं फरक बघितला आपण. विस्थापन अंतर ह्या 2 भौतिक राशी आहेत. यांचं एकक एमकेस पद्धतीत मीटर आहे आणि सीजीएस पद्धतीत सेंटीमीटर आहे. आणि या अंतरविस्थापन संदर्भामधील वस्तूचं चाल म्हणजे काय आणि वेग म्हणजे काय. चाल म्हणजे कापलेला अंतर भागिले कालावधी आणि वेग म्हणजे विस्थापन भागिले कालावधी. त्यानंतर वेगावर काय परिणाम होतो गतीचा, चाल आणि दिशा बदलल्यास, त्या बाबी आपण बघितल्या आहेत. धन्यवाद.